नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या इतिहासामध्ये नव्हे तर बिग बॉसच्या सगळ्याच भाषांमधील इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं असेल की एक दोन नव्हे तर तब्बल 8 कंटेस्टंट हे कॅप्टन पदाचे उमेदवार झालेत. म्हणजे खरं मी सांगतो, बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं असेल. आज बिग बॉस असे खैरात वाटत होते. तुला पाहिजे कॅप्टन पदाचे उमेदवार, हे घे. तुला हे घे. अरे बारक्या, तू पण आहे का, हे घे. सगळ्यांनी कॅप्टन पदाची उमेदवारी घ्या. कारण उद्या मला जास्तीत जास्त मासे गळायला लावायचे आहेत. मित्रांनो, कदाचित आज बिग बॉस जे काही खैरात वाटत होते ना कॅप्टन पदाच्या उमेदवारीची, ते उद्याच्या टास्कसाठी. कारण तसा टास्क उद्या बिग बॉसने डिझाइन केलाय. जास्तीत जास्त मासे गळाला लावायचे आहेत. त्यामुळे आज बिग बॉस इकडे जास्तीत जास्त मासे गळाला लावत होते कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी. तर उद्याचा टास्क सुद्धा भारी आहे. त्यावर देखील चर्चा करूया. कोण झालं कॅप्टन, त्यावर देखील बोलूया. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच असं घडतंय की तब्बल 8 कंटेस्टंट हे कॅप्टन पदाचे उमेदवार ठरलेत. तर बघूया कोण होतंय कॅप्टन. त्या अगोदर आपण जाऊया बिग बॉसच्या घरामध्ये. नवे नवे चोरीचा सीझन असलेल्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाऊया. मित्रांनो, चोरी हा जो काही आहे ना, हा आता पॅटर्न झालाय या घराचा. म्हणजे किती त्या चोरी, कंटाळा आला त्या त्या चोरींचा ना. आता वीट आलाय अक्षरशः. नको वाटतं ते सगळं. तर ठीक आहे, बघूया आपण काय काय झालं ते. तर इथे चहा उकळून जातो. म्हणजे आम्ही बायका एवढ्या गप्पा गोष्टींमध्ये रंगलेलो असतो ना, की आपण चहा ठेवलाय, गॅस मोठा केलाय, हे आम्हाला दिसतच नाही. इथं कोण होतं? रेवा आणि बहुतेक तन्वी होते. एवढ्या गप्पा-टप्पामध्ये रंगलेत ना, सकाळी पाणी भरायला जसं जातात आणि बायका बोलत बसतात ना, तशा दोघे मस्तपैकी गप्पा मारतात. इकडे चहा उकळू जातो. "अगं गं, ते ब्राउन्सच माझ्या लक्षात होतं." तन्वी बोलते. चहा अर्धा वाया वाया गेला. नंतर सागर भाऊ आपला हा कॅप्टन राखीच्या रूममध्ये गेला आणि बोलतो, "अगं काय हे? अगं राखी, तू वेडी आहे का? त्या बॅगेमध्ये कोण हे सगळं भरून ठेवतं?" राखी राखे. मित्रांनो, राखी म्हणजे अक्षरशः रात्रभर झोपली नव्हती ती. अनुश्री ज्या पद्धतीने चोरी करायला आली होती, म्हणजे खाडकन जागी झाली. कोण आलं? राखी ज्या पद्धतीने दचकली ना, अनुश्री खरंच खूप घाबरलेली. आता राखी माझा जीव घेते की काय? असं अनुश्रीला तेव्हा झालं होतं. हा सगळा प्रकार राखी सागरला सांगत होती आणि सागर बापरे! एवढा हसत होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये जे काही चोरीचं वारं आहे, ते प्रभूपर्यंत गेलेलं आहे. प्रभूने इथे पुन्हा एकदा चोरी केली आणि चोरी कसली केली? ते म्हणजे आल्याची. म्हणजे काय, काय, कसली चोरी बिग बॉसच्या घरामध्ये या सीझनमध्ये पाहायला मिळते. पॉवर तर चोरतात. जेवण झालं, पीठ झालं, दूध झालं, त्यानंतर पोहे झाले, चॉकलेट झाले आणि आता हे आल्याची चोरी. म्हणजे अजून काय, काय बिग बॉस तुम्ही दाखवा. प्रभू मस्तपैकी एक टिश्यू घेतो, त्याच्यामध्ये आलं ठेवतो, दुसरा टिश्यू लावतो, मस्तपैकी गोळा करतो आणि तो ठेवून देतो. तर अशा प्रकारच्या देखील चोऱ्या बिग बॉसच्या घरामध्ये होऊ शकतात, हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे. प्रभूने हे का केलं? तर प्रभूला चहा प्रचंड आवडतो. चहा एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण मला चहा पाहिजे. तर त्यासाठी प्रभूने ते चोरलं आणि त्यानंतर मग बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड राडा देखील पाहायला मिळाला. त्यानंतर राखी. राखी मित्रांनो, खरोखर आर्मीच्या प्रेमात पडले आणि फार प्रेमात ती डुबली. मला असं वाटतं, की या आठवड्यात देखील तिने ते प्रेमाचं भरपूर नाटक केलं असतं. नाटक म्हणजे जो काही ड्रामा ती करते ते. पण भाऊने ज्या पद्धतीने रुचिताला आणि राखीला सांगितलं होतं, की तुम्ही हे का करताय? ते दोघे ज्यांच्यासाठी तुम्ही अगदी जीव देताय, त्या दोघांना काही फरक पडलेला नाही. म्हणजे विशाल आणि त्या आर्वीला, आणि तुम्ही काय ही नौटंकी करता? त्यामुळे राखी थोडीशी शांत झाली या आठवड्यात. नाहीतर पुन्हा आपल्याला राखीचं लव्ह प्रकरण पाहायला मिळालं असतं. परंतु राखी आता इथे थांबत नाही. राखी रेवाला सांगताना दिसते, की "बाई, मी तर त्याच्या प्रेमात आंधळी झाले होते. अक्षरशः माझे डोळे फुटले, डोळे. आता सगळं तुझ्याकडे आहे. मला त्याने वापरून घेतलं. आता तो तुला वापरणार आहे. त्यामुळे तू बाई बघ, व्यवस्थित तू खेळ." आरबी हा असा आहे ना, आरबीने मला पटवलं. मस्त-मस्त, चांगला-चांगला बोलतो. त्यानंतर मी सांगितलं, "आय लव्ह यू." तो बोलतो, "असं कुठं? असं कुठं असतं का? चल कट्टी, फुट."
असं म्हणून आरबी सांगतो, हा तू लक्षात ठेव, तुला पण तो असंच करेल. बघ त्याच्या तू जास्त जवळ जाऊ नको, तुला त्याचं वाटोळं करायचं. वाटोळं करायचं आहे आरबीला, असा ठेच तू ठेच. माझा तळतळाट लागला पाहिजे आरबीला. म्हणजे राखीचं असं झालंय ना, ते आपल्याकडे एक म्हण नाही का, जर मला मिळालं नाही तर ते द्राक्ष आंबट, असं राखीचं सध्या पाहायला मिळते. रेवा सांगते, तू सांगत असशील ते बरोबर असेल, पण असं माझ्यापर्यंत तरी असं काय अजून आरबीचं आलेलं नाही, किंवा आरबी तसा माझ्याशी वागलेला नाही. जेव्हा तो वागेल तेव्हा बघू आपण काय पुढचं होईल ते. त्यानंतर बाथरूमचा मुद्दा इथे थोडासा वाचतो. ब्राऊन्स रेशन कार्ड धारकासाठी ते 2 बाथरूम बंद होते तिथे. मग बाथरूम साफ करणारी जी अनुश्री आहे, ती सांगते की हे आमच्यासाठी 2 बंद आहेत. मग मी बाथरूम यांच्यासाठी का साफ करायचं? बरोबर अनुश्री, का बाथरूम साफ करायचं? आम्ही करणारच नाही. पूर्ण सभेमध्ये अनुश्रीने तो मुद्दा मांडला आणि सांगते की मी अजिबात करणार नाही. राखी बोलते, वा, आमचं गोल्डन रेशन कार्ड तर तू खाणार आणि तुमचे मोती जाऊन तिकडे टाकणार. म्हणजे आम्ही तुम्हाला खायला द्यायचं आणि तिकडे जाऊन तुम्ही मोती टाकायचे. राखी राखी. पण मित्रांनो, आज तुम्हाला एक सांगतो मी, राखीने अनुष्यसाठी खूपच अपशब्द वापरले ना, ते आपल्याला दाखवले नाहीये. आता बघू रितेश भाऊ त्या अपशब्दांवरती राखीची शाळा घेतात का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणजे ते एवढ्या वेळा म्यूट केले होते ना, आणि अनुश्रीकडनं देखील बरेचसे अपशब्द वापरले गेले, ते देखील बरेचसे म्यूट केले गेलेत. आता रुचिता जामदार बाकीच्या लोकांना भरपूर अपशब्दावरनं बोललं गेलंय. आता याच्यावरती राखी आणि बाकी सदस्यांची शाळा होते का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने हा जो काही चोरीचा सीझन सुरू आहे ना, तो म्हणजे फार आता इरिटेड होतं या सगळं. एवढं विचित्र आहे ना, त्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया. इथे महत्वाचा मुद्दा घेऊया, तो म्हणजे राखी आणि संस्कृतीमध्ये कपवरनं जे काही भांडण झालं ते. आता हा मुद्दा असा होता, की संस्कृतीचा जो कप आहे, तो राखीने काहीतरी खाण्यासाठी, पिण्यासाठी वापरला आणि तो तसाच ठेवला. संस्कृती इथे व्यवस्थित राखीला सांगताना दिसत होती, की बाई, हा जो काही तू कप माझा वापरलास, तो व्यवस्थित धुवून ठेव. बाकी मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. तू वापरलास तरी चालेल, पण तो व्यवस्थित धुवून ठेवायचा. एवढंच काय ते संस्कृतीबाईचा मुद्दा होता. आता राखी राखी आहे. राखी थेट त्या स्विमिंग पूलमध्ये जाते, कप बुडवते, धुते आणि चलो झालं तुझं, व्यवस्थित मी ठेवते. आणि त्यानंतर रुमाल घेऊन, आपला टिश्यू घेऊन राखी रडायला लागते. सागर बोलतो, अरे काय 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 झालं? म्हणजे जो काही आरबीचा जो काही मुद्दा होता कॅरी फॉरवर्ड झाला होता, रेवाने आपल्या रेवा आणि राखीमध्ये जे काही चालू होतं आरबीवरनं, तर तो मुद्दा टू बी कंटिन्यू करून ती राखी पुढे चालली होती. आता जेव्हा संस्कृतीला कळतं की त्याच पाण्यामध्ये तो कप बुडवलेला आहे, मग संस्कृती जाऊन थेट स्विमिंग पूलमध्ये तो कप ठेवते. आणि त्यानंतर आपलं हे जे काही बारकं आहे छोटू, कळ लाव्या, तो जाऊन कळ लावतो, मस्तपैकी आग लावतो. हल्ली काय, तन्वीताईला कमी आणि इकडे राखीच्या बरोबर ते जास्त फिरताना दिसते. छोट्याला पण आता कळून चुकले की आपल्याला दिसायचं असेल ना, तर बरोबर राखीच योग्य आहे. आणि त्या पद्धतीने त्याने राखीला पकडलंय. कारण राखी कॅप्टन आहे, चांगलं चांगलं खायला पण मिळणार आहे आणि त्याबरोबर दिसायला पण मिळणार आहे. त्या पद्धतीने त्याचा तो गेम व्यवस्थित खेळतोय. मी असं सांगत नाही, बघा, दिसण्यासाठी माणूस बिग बॉसच्या घरामध्ये कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्या पद्धतीने छोटू करताना दिसतोय. छोटूने मस्तपैकी कळ लावली. अगं राखी राखी, कप कप तो परत पाण्यात ठेवलाय तिने. राखी राखे जाऊन बघते, कप पाण्यात आहे. राखी सावंत आहे, ती म्हणते की काढते का नाही कप, जा आताच्या आता कप काढ. संस्कृत सांगते, मी काढणार नाही. तू राखी सावंत आहेस, मी देखील दुसरी राखी सावंत आहे. आज म्हणजे मला ती संस्कृती दुसरी राखी सावंतच पाहायला मिळाली. ठीक आहे, राखीला कोणतरी नडणारं आहे तिथे बिग बॉसच्या घरामध्ये. तर तशी संस्कृती आज राखी सावंत बनण्याचा नक्कीच प्रयत्न करत होती. संस्कृती बोलते, मी काय जाणार नाही, तू कप आणून द्यायचा मला इथे, मी जाणार नाही. राखी राखे राखी थेट आतमध्ये जाते आणि संस्कृतीचा एक काहीतरी कपडा घेऊन येते आणि आत्ताच्या आता मी पाण्यात टाकेन हे सांगितल्यावर, किंवा त्या पाण्याच्या इथे जाते राखी, तोपर्यंत संस्कृती, मी देखील दुसरी राखी सावंत आहे, ती देखील राखीचा एखाद दुसरा कपडा घेऊन येते. आता मी हे पाण्यात टाकेन. तोपर्यंत राखीने ते पाण्यात टाकलं होतं.
बघितलं की संस्कृती अजून एखादा कपडा घेऊन येते माझा. राखी परत गेली आणि बहुतेक काहीतरी प्रोटीन वगैरे काहीतरी घेऊन आली ती. यावरती सगळे बिग बॉसच्या घरातली गँग येते. "अगं बाई असं नको करू तू. हे नको टाकू. कपडा ठीक आहे. प्रोटीन काय टाकतेस?" त्याच्यावरनं मग बहुतेक इथे तन्वी येते. त्यानंतर विशाल येतो आणि बाकी लोकं देखील इथे येतात आणि सांगतात की "बाई संस्कृती, अगं बाई जा तो कप काढ." तोपर्यंत या छोटूने गेम केला होता. जो काही कप दुसऱ्या पायरीवरती होता स्विमिंग पूलमध्ये, तो थेट त्याने खालीपर्यंत टाकून दिला. का? तर आता मजा येणार. आता जे काही भांडण वाढेल ते पाहायला मजा येणार. असा आपला हा छोटू आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना, की दिसण्यासाठी हल्ली बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक कुठल्याही थराला जातात. इथे तन्वी सांगते, की "बाई तो कप दे, दे काढून." ही बोलते, "मी का काढायचं?" संस्कृती बोलते, "मी का काढायचं?" "तिला काढू दे. मी पण आता आज राखी सावंत आहे. मी ते काही करणार नाही." विशाल बोलतो, "अगं बाई पाया पडते मी तुझ्या." तन्वी पण बोलते, "अगं बाई पाया पडतो. आम्ही काढू का? आम्ही धुवून देऊ का?" "आम्ही काढतो." तोपर्यंत बिचारा संकेतने घेतला आणि तो काढून दिला. म्हणजे संस्कृतीला पण आज थांबायचं नाही आम्हाला. आज आम्ही पण राखी सावंतच आहोत. आम्ही पण दाखवतो तुम्हाला झटका. पण नडली बिचारी हां. राखीला नडली, भिडली बिचारी त्यात. त्यानंतर राखीने जो काही टोमणा मारला ना, ही कुठली सायकॉलॉजिस्ट. खरं आहे मित्रांनो, संस्कृती ज्या पद्धतीने सांगत होती ना, की मी माणसांचे चेहरे ओळखते, मी असं त्याला करेन, तसं करेन. फुसका बार पूर्ण निघाली ती. म्हणजे कदाचित ती शिकत असेल त्यामुळे हे झालं असावं. राखी सांगते, की ही कुठली सायकॉलॉजिस्ट? हे काय सायकॉलॉजी स्टडी करते? मी बायोलॉजी आहे. नुसती बायोलॉजी नाही, मी सायन्स आहे. नुसतं सायन्स नाही, मी रॉकेट सायन्स आहे. मी अमुक सायन्स आहे आणि मी तमुक सायन्स आहे. राखी यार राखी आहे म्हणजे कमाल. दुसरा शब्द नाही राखीसाठी, कमाल. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये जो काही चोरीचा ड्रामा आहे तो पुन्हा एकदा सुरू होतो. इथे मला पण माहिती नाही तुम्हाला हे माहिती असेल तर मला नक्की सांगा, की राखीने आणि प्रभूने काय लपवलं होतं अनुश्रीच्या बागेमध्ये 2 पॅकेट काहीतरी होते आणि त्यानंतर मग ते सापडले. आता या दोघांनी मस्तपैकी चाल खेळी, की चला लपूया आणि आता ड्रामा थोडासा पाहूया. राखी आणि प्रभू बाकी सगळ्या सदस्यांना बोलतात म्हणजे विशेष करून राखी, की चला मी कॅप्टन आहे. माझ्या सामानातील काही महत्वाचं सामान हे गायब झालंय, तर मला शोधायचंय. चला, चला सगळ्यांनी एकत्र या. दीपालीला पहिल्यांदा ती सांगताना दिसते, पण दीपाली आज पहिल्यांदाच भडकलेली पाहायला मिळाली आणि राखीवरती प्रचंड भडकली. मी बघू देणारच नाही. माझं तुम्ही सामान चेक करायचंच नाही. पहिल्यांदाच अशा प्रकारची दीपाली मला पाहायला मिळाली. त्यानंतर अनुश्रीच्या बागेमध्ये काहीतरी पोहे सापडतात आणि अजून ते कुठलंतरी एक पॅकेट जे लपवलं. अनुष्य बोलते, की "मी हे खातच नाही, हे वापरतच नाही. हे कोणी टाकलं मला माहिती नाही." असं एकंदरीत पाहायला मिळालं. त्यानंतर राखीचं अजून एक इथं वाक्य होतं, की "ब्राउन्स रेशन कार्डवाले तुम्ही भिकारी आहेत, भिकारी." तन्वी बोलते, "भिकारी? अरे भिकारी म्हणजे ब्राउन्स रेशन कार्डवाले तुम्ही गरीब आहेत आणि आम्ही गोल्डनवाले, आम्ही श्रीमंत आहोत." म्हणजे राखी काय एक-एक मुद्दे काढते ना, जबरदस्त. अनुश्रीच्या बॅगमधनं काही-काही सामान निघतं. आता अनुश्री मग चला, यांची थोडीशी आपण वाजवूया. अनुश्री सांगते, की "चला, माझ्याकडे बाथरूम साफ करण्याची दुटी आहे. मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगू इच्छिते, की मी जे गोल्डन रेशन कार्डवाल्यांचे जे काही बाथरूम आहेत, ते मी साफ करणार नाही. मी का त्यांचं साफ करायचं? मला जमणार नाही." यावरती रेवा सांगते, की "मग आम्ही पण का तुमचं जेवण बनवायचं? मी सुद्धा जेवण बनवणार नाही." इथे संकेत सांगतो, की "असं तुम्ही चॉईस ठेवू नका ना अनुश्री. तू जर असं काही केलंस तर बाकीचे लोक हे करतील." अनुश्री बोलते, की "मला काय फरक पडतो? तुम्ही करा नाही तर नका करू. मला काही घेणं-देणं नाही. मला तुम्ही जर जेवायला दिलं नाही, मी पुन्हा राडा करणार, पण मी बाथरूम धुणार नाही." असा एकंदरीत अनुश्रीचा जो काही प्लॅन होता. त्यानंतर पुन्हा एकदा इकडे राखी सावंत आणि रेवा काय बोलतात त्या आरबीला घेऊन पुन्हा एकदा भांडण यांचं सुरू होतं. म्हणजे आरबी ज्या पद्धतीने रेवाच्या इथे हल्ली जातोय ना, चपात्या लाटायला, बनवायला, पलथायला, तर हे आता अजिबात राखी सावंतला पटताना दिसत नाही. आता बहुतेक ही जी रेवा आहे ना, ती ब्रेकफास्टच्या ड्युटीमध्ये आहे. तरी तिकडे आरबी जातो लुडबुड करायला. "तुला शेकून देऊ का? तुला लाटून देऊ का? तुला थापून देऊ का?" तर हे जे आहे, हा प्रकार जो आहे, हा कॅप्टन राखीला अजिबात आवडलेला नाही आणि सांगते, की "चला, तुमची दुटी आता मी एकत्र लावते. तुम्ही नाईटला एकत्र जेवण करा. काय करायचं ते तुम्ही करा."
आरबी बोलतो, अगं असं काय करते, आम्ही असंच मजाक करतो. नाही ना, तो मजाक बिजाक तुमचा, आता दोघं जा एकत्र, काय करायचं ते करा. मित्रांनो, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती बोलले म्हणून, नाहीतर राखीने पुन्हा एकदा ड्रामा केला असता आरबीवरनं. पण इथे रेवा प्रचंड भडकते आणि ज्या पद्धतीने राखी तू बोलतेस हे मला अजिबात पटत नाही. अमुक तमुक सगळं काही रेवाने इथे काढलं. मित्रांनो, बऱ्याच दिवसाने पहिल्यांदाच सागर आणि तन्वी हे एकत्र बोलताना दिसत होते. ज्या पद्धतीने राखी सावंतचे जे काही भांडण सध्या सुरू आहे, तर याच्यापासून थोडीशी सुटका असं म्हणून सागर देखील निवांत बसला होता. त्यानंतर तिची तन्वी येते आणि म्हणते, "काय रे, कसा आहेस मित्रा तू? दादा कसा आहेस?" सागर एकदम शॉक. "अगं बाई, तू तन्वी का? तू मला कशी काय विचारते, कसा आहेस तू?" धन्यवाद तुम्ही मला हे विचारल्याबद्दल. आज सागरचा रोल तुम्ही बघा. आज आम्ही फक्त सफरचंद खाणार. सगळं तो निहाळत होता राखीला. काय सुरू यायचं? ना त्या राखीच्या भांडणामध्ये तो सागर दिसत होता आज. ती प्राजक्ता तर दुरून डोंगर साजरे असं एकंदरीत प्राजक्ता आणि सागरचा गेम पाहायला मिळत होता. काय तुला करायचं ते कर. ना आम्हाला तुझ्याकडनं फुटेज पाहिजे, ना तू आमच्याकडे ये, ना आम्ही तुमच्याकडे जात. काही नको. तुम्ही लांब, तुम्हाला काय करायचं ते करा. असा आज दोघांचा पवित्रा पाहायला मिळाला. तर हेच तन्वी इथे सागरला सांगत होती, "काय दादा एकटाच बसला?" सागर बोलतो, "हो गं, काय करू मी? नाही मला त्या भांडणामध्ये जाता येत." तन्वी इथे सांगताना दिसते, की "सागर दादा तू नक्की कोणाकडून आहेस? टोळीकडून आहेस? एनालिसिस कोणाकडून आहेस?" सागर सांगतो, की "बघ मी कोणाकडून नाही. जरी मी त्यांच्याकडे बसत असेन तरी विशालचे विचार मला अजिबात पटत नाही. पण काय बसतो. कर्ज आहे ना माझ्यावरती. त्या 2-3 पोरींचं कर्ज आहे. त्यांनी मला कॅप्टन केलं आणि तुला मी सांगू का तन्वी, या ज्या 2-3 पोरी आहेत ना, ज्या ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या, ह्या माझ्यामुळे थोड्याशा कमी झाल्या हां बोलायचं." असं सागर तन्वीला सांगताना दिसतोय. मित्रांनो, या दोघांच्या बोलण्यावरून मला एक सांगायचं आहे. मी ना काल रुचिता जामदारचा एका चॅनलवरती इंटरव्ह्यू पाहिला. तेव्हा रुचिता तन्वी आणि सागर बद्दल जे काही त्यांचं फार पूर्वी भांडण झालं होतं बघा, "तू कॉमेडी करतोस" असा काहीतरी मुद्दा तो घडला होता. तर त्याच्यावरनं रुचिता सांगत होती, की तन्वी मला नंतर येऊन सांगत होती, की "मला त्या जान्हवी किल्लेकर सारखं व्हायचं नाही." जान्हवीने पॅडी दादाला जे काही त्याचं करिअर आणि अमुक सगळं कॉमेडी काढलं होतं ना, तर तसं मला व्हायचं नाही आहे. असं रुचिता 2-3 वेळा तन्वीबद्दल सांगत होती, की "ही मला ती अशी बोलली, ती मला अशी बोलत होती. आता हे बाहेर दाखवलं नाही." तर हा मुद्दा देखील रुचिताने उचललाय, की अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दलच्या इतर बऱ्याचशा गोष्टी या बिग बॉसने दाखवलेल्या नाही आणि तुम्ही रुचिताचा इंटरव्ह्यू पाहिला असेल, तर रुचिताने बऱ्याच खालच्या पद्धतीने जाऊन बिग बॉसवरती सरळ-सरळ आरोप केले. मला खूप निगेटिव्ह दाखवलं गेलं. मी हे करत होते, ते दाखवलं नव्हतं. माझं आणि म्हणजे विशालपेक्षा माझं आपला रोशन दादा होतं, त्याच्याबरोबर खूप छान बॉन्डिंग होतं. रोशन दादा मला रोज जेवण भरवायचा. या गोष्टी दाखवल्याच नाही आणि मी किती निगेटिव्ह आहे, मी किती बोलत होते, मी किती वाईट बोलत होते, असंच काहीतरी दाखवलंय असं म्हणून तिने खूप आरोप लावले. ठीक आहे, हा आजचा मुद्दा नाहीये. मी मुद्दाम हा सागर आणि तन्वी जे काही बोलत होते त्याच्यावरून हा मुद्दा निघाला. त्यानंतर अनुश्री आणि राखीचं जे काही तू-तू झाली होती, तर सहज अनुश्रीने नाक पकडलं राखीचं आणि ज्या पद्धतीने राखीने जो काही मुद्दा उचलला, राखीने तिचंही नाक पकड. "चला माझं नाक पकडते ना, माझं नाक प्लास्टिकचं आहे. तुला माहिती नाही का? माझी सर्जरी झाली." "हो, सर्जरी झाली." "मला काय माहिती?" त्यानंतर पाठवून कोणतरी बोललं, "अगं हो, तिची सर्जरी झाली." "अच्छा, हां. असं मागून पुढून सगळ्याकडे शिवलंय का तुला?" मग राखी बोलते, की "आता हे तुला बरं कळतंय. माझी सर्जरी झाली हे तुला माहिती नाही, परंतु मागून पुढून तुला शिवलंय हे माहिती आहे." आणि त्यानंतर बोलण्याच्या नादामध्ये मग काय मूर्खाचा अमुक, मूर्खाचा बाजार, याचा बाजार, त्याचा बाजार असं मोठ्या-मोठ्याने त्यांचं बोलणं सुरू असतं. इथे सागर अनुश्रीला सांगतोय, की जपून शब्द वापर जपून बोल. हे जे काही सर्जरी आणि अमुक आहे ना, त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या तुलाच त्या वाईट ठरतील. या दोघींमध्ये थोडीशी तू-तू पाहायला मिळाली. आता अनुश्रीवरती येतंय, माझ्यावरती ते येतंय. मग रडारडी करायची आणि या भांडणामध्ये आहे ना, दोघींकडनं देखील बरेच अपशब्द वापरले. विशेष करून राखीकडनं खूप अपशब्द वापरले आणि ते बऱ्याच वेळापर्यंत म्यूट ठेवले गेले. एवढं राखी काहीतरी बोलली. खूप बोलली गेली राखी.
बघू आता भाऊच्या धक्क्यावरती हे सगळं काढतात का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आता येऊया महत्वाच्या, ते म्हणजे कॅप्टन्सी टास्क मध्ये. बिग बॉस इथे सांगतात की 2 कॅप्टन्सीचे टास्क होणार आहे. एक उलटा पुलटा रूम मध्ये जो डेंजर की वाल्या सदस्यांसाठी होणार आहे, आणि एक दुसरा टास्क होणार आहे. तर इथे उलटा पुलटा रूम साठी सगळ्या डेंजर की वाल्या सदस्यांना एकत्र बोलवतात आणि सांगतात की तुम्ही बहुमताने समोरचा एक सदस्य ठरवायचा की तो थेट कॅप्टन पदाचा उमेदवार होईल. तर इथे तन्वी आणि दीपाली हे सांगतात की प्रभू आणि रेवाला देऊया, बाकी सागर असेल किंवा प्राजक्ता असेल हे लोक कॅप्टन झालेले आहेत, त्यामुळे या दोघांना आपण प्राधान्य देऊया. राखी सांगते की बाबांनो, मी साष्टांग दंडवत घालते, मला तुम्ही कॅप्टन्सी देऊ नका. आणि राखीचा त्यानंतर जो काही पोपट झाला ना तो खरंच. प्रभू इथे सांगतो की यार मला खरंच कॅप्टन्सी पाहिजे, पाहिजे मला कॅप्टन्सी. सागर सांगतो की मलाही कॅप्टन्सी पाहिजे, माझी कॅप्टन्सी झाली, परंतु इम्युनिटी कोण सोडणार, आणि इम्युनिटी मला पाहिजे. आणि मी असेल किंवा प्राजक्ता असेल, आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला कॅप्टन केलंच तर आनंदच होईल. परंतु इथे बहुमताने, सर्व मताने, बहुमताने नाही, सर्व मताने प्रभूला हे लोक ठरवतात. याच्यामध्ये संस्कृती सांगते की ज्या पद्धतीने तू आज माझ्याशी वागलास, खरं तर मला तुला द्यायचं नाही, परंतु सगळ्यांनी हात वरती केला म्हणून मी तुला देतोय. अनुष्य इथे सांगताना दिसते की मी तुला शब्द दिला होता, तू मला कॅप्टन केलं होतंस, परंतु ज्या पद्धतीने तू आज माझ्याशी बोललास स्टोरीवरनं, तर ते मला मुळीच आवडलं नाही. परंतु जाऊ दे, तो दिलेला शब्द मी पाळते. त्या तन्वीमध्येच, अगं बोल ना, तुला शब्द दिला होता, तुला कॅप्टन केलं होतं त्याने, काहीतरी कर, त्याला दे. अनुश्री बोलते, अगं देते ना, मला बोलू तर दे, माझं मत तर मांडू दे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, प्रभू याला एकमताने कॅप्टन केलं जातं. त्यानंतर विशाल सांगतो की बरं झालं, संकेतच्या मानाने तो लय वीक आहे, त्या पोरग, संकेत मस्तपैकी कॅप्टन होईल. तर असं एकंदरीत त्यांचं सुरू असतं. तर इथे बिग बॉस कॅप्टन पदाच्या उमेदवारीचा दुसरा टास्क देतात, आणि ज्या पद्धतीने विशाल आणि अनुश्री यांना भाऊच्या धक्क्यावरती बाद केलं होतं, तर कॅप्टन पदाच्या रेसमधनं हे दोघं बाहेर होतात आणि बिग बॉस सांगतात की मी तुमच्यासाठी नवीन रूम ओपन करणार आहे, ती म्हणजे व्हाईट रूम. आणि त्याच्यामध्ये मी सोपे सोपे असे प्रश्न विचारणार आहे, आणि ते प्रश्न तुम्ही जर तिथे त्याचं उत्तर एक दिलं, आणि तेच उत्तर इकडे बाहेर सदस्यांनी जर तेच सेम उत्तर दिलं, तर तो जो सदस्य असेल आतमध्ये गेलेला, तो कॅप्टन पदाचा उमेदवार असणार आहे. तर चांगला होता टास्क, पण फार सोपे सोपे प्रश्न, म्हणजे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना जसे प्रश्न विचारतात, जो 10वीचा विद्यार्थी आहे आणि त्याला पहिली दुसऱ्याचं प्रश्न विचारला, असं एकंदरीत पाहायला मिळालं. पण बिग बॉसला कदाचित ट्विस्ट आणायचा असेल उद्याच्या टास्कमध्ये, म्हणून त्यांनी एवढी लोक घेतली. तर इथे रेवा पहिल्यांदा जाते आणि रेवाला विचारलं जातं, आपल्या स्वतःचा गेम नाही, इतरांच्या सल्ल्याने तुम्ही खेळता. रेवा बोलतो, चल हट, असं कुठं असतं का, माझं डोकं आहे, मी त्या पद्धतीने खेळते, अजिबात, हे असहमत आहे. रेवाला तुम्ही नोटीस करा, रेवा म्हणजे चांगले चांगले कपडे घालून मस्तपैकी गुटर हो, म्हणजे सगळ्यांना ती सध्या आहे ना तिच्या तालावरती नाचवताना दिसते. असं एकंदरीत रेवाचा गेम पाहायला मिळतो. तर इथे बहुमताने सगळे असहमत होतात, आणि रेवा इथे फर्स्ट, या राऊंड मधली फर्स्ट कॅप्टन पदाची उमेदवार होते. त्यानंतर संस्कृती, संस्कृतीला इथे बोलवलं जातं, आणि संस्कृतीसाठी प्रश्न आहे की नॉमिनेशन टास्क मध्ये इम्युनिटी महत्वाची होती, बाकी लेटर बिटर तुला वाचायचं नव्हतं. संस्कृती बोलते की असं काही नाही, हे असहमत आहे, मला लेटरच वाचायचं होतं, तुम्ही जे काही बोलताय ते चूक आहे. आता इकडे ही जी काही बाकीची टीम आहे, तन्वी सांगते की नाही, बरोबरच आहे हे, तिला इम्युनिटीच पाहिजेत होती, हिचा आपण गेमच करूया. तर इथे बहुमताने ते मॅच होत नाही, आणि संस्कृतीची उमेदवारी जाते. खरा जो खेळ आहे ना तो सागरच्या बाबतीत झाला. आता सागरला इथे प्रश्न विचारला जातो, विशालची मतं तुला अजिबात पटत नाही, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी तू विशालकडे जातोय. सागर बोलतो, सहमत आहे मी, मला माझा गेम साध्य करायचा आहे, मग तो कुठल्याही थराला गेलो तरी पण चालेल, मला गेम खेळायचा आहे. आता इथे आहे ना बऱ्यापैकी असहमत होतात बाकीचे. याच्यामध्ये विशालने आहे ना बऱ्यापैकी लोक घेतली होती, म्हणजे आता विशाल सागरला कॅप्टन पदाची उमेदवारी देऊ करणार, तेवढ्यातच ही जी आहे रेवा हिने गेम पलटी केला, आणि जो काही हात वरती केला होता तो लगेच खाली, नाही नाही नाही, सॉरी, माझ्याकडनं हे चुकून झालं.
म्हणजे एक रेवाचं मत जर मिळालं असतं ना, तर सागर इथे कॅप्टन पदाचा उमेदवार ठरला असता. मला असं वाटतं ना, की इथे हा जो आहे ना संकेत, हा पण बहुमताच्या बाजूने जायचा. अरे, तुम्ही उलट कमी करा ना. तुम्ही का वाढवताय कॅप्टन पदाचे उमेदवार? त्यानंतर मग संकेतला सांगितल्यानंतर विशाल मग तो थोडासा पाठी यायला लागला. मात्र संस्कृतीचं तसं नाही. संस्कृतीला जसं वाटेल तसं ती करत होती. नंतर संस्कृती सांगत होती, की नाही मी इंडिव्हिज्युअल गेम खेळते. हे करतात, की हे करतात त्याच्यावरती ठरवते मी काय करू आणि काय नको. असं संस्कृतीचा गेम आहे. मला ना कधी-कधी हे जे हां, ठीक आहे. संकेत आहे ना तो टास्क चांगला खेळतो. फिजिकल टास्क. उद्याचा टास्क अक्षरशः पोरींना तो नडलाय. ते आपल्याला उद्या पाहायला मिळेल. पण हे जे काही 2 पोरी तरी आहेत ना, त्या अजूनही मला चाइल्ड गेमच खेळताना दिसतायत. तर इथे सागरची उमेदवारी गेली. त्यानंतर दीपाली. दीपाली हिच्याकडे डेंजर की आहे त्यासाठी तिला 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आपण काटा ग्रुप सोडून इतर सदस्यांना माया दाखवता. ती माया तुमची आतील भावना नाही, तर ती रणनीती आहे. ती सांगते की असं काहीच नाही. ती आतील भावना आहे माझी. म्हणजे काटा टीमसाठी मी जेवढं काही करते, तेवढं बाकीच्या टीमसाठी देखील करते. असं एकंदरीत दीपालीला सांगायचं होतं. तन्वीने बाजू जबरदस्त सांभाळली हां का. तन्वी या बाजूला एकदम मास्टर माइंड गेम खेळताना दिसत होती. तन्वी सांगते की हे असहमत आहे. तर बऱ्यापैकी तन्वीच्या बाजूने हे उभे होते. बाकी तर लोकांचा मला असा गेम दिसत होता. राखीव काय मग असहमत की सहमत? जसं जो फ्लो तन्वी ज्या पद्धतीने जाईल तसं राखे आणि इतर सदस्य चालताना दिसत होते. तन्वीने सांगितलं, "हे आहे." बारकं लगेच बझर दाबवायचं. चला, ताईने सांगितलंय वाजवा. म्हणजे तेच काम होतं. ताईने सांगितलं वाजवा, ताईने सांगितलं वाजवा. हाच प्रकार त्याचा सुरू होता. तर पहिली फेरी इथे दीपाली जिंकते. त्यानंतर दीपालीसाठी पुढचा केबीसीचा अगदी कठीण प्रश्न होता. तो म्हणजे राखे आणि राकेश यांच्या मैत्रीमुळे तुमची किंमत शून्य झाली. तर याच्यावरती ती काय म्हणेल? साहजिकच हे खरंच आहे. पण इथे दीपाली सांगते, की अजिबात नाही. उलट अजून किंमत माझी वाढली. तर इथे परत एकदा ताईने सांगितलं असहमत, बारक्याने लगेच वाजवलं असहमत. तर दीपाली इथे दोन्ही फेऱ्या जिंकून कॅप्टन पदाची उमेदवारी ठरली. त्यानंतर प्राजक्तासाठी आपण गोड-गोड बोलून इतरांकडून फायदा करून घेता, हे सध्या तुमचं सुरू आहे. ती बोलते, की असं अजिबात नाही, हे असहमत आहे. तर बऱ्यापैकी लोकं असहमती दर्शवतात आणि ती देखील कॅप्टन पदाची उमेदवार होते. तर राकेशला देखील इथे 2 प्रश्न विचारले जातात. टास्क उद्ध्वस्त करणे आणि राकेश बद्दलचं मत खोटं आहे. फक्त आपल्या गेमचा तो वापर करतो. असे काही 2 प्रश्न विचारले जातात. तर हे दोन्ही असहमत आहेत असं म्हणून राकेशला देखील कॅप्टन पदाची उमेदवारी दिली जाते. त्यानंतर तन्वीसाठी इथे प्रश्न विचारला जातो, की काटा टीममधील दीपालीचा गेम तुम्हाला खटकतो? असहमत आणि मोठ्या-मोठ्याने बोलणे हाच तुझा गेम आहे. असहमत. तर दोन्ही बऱ्यापैकी टाटा टीमने ते उचलून धरलं, की हे असहमतच आहे आणि इथे हिला देखील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळते. म्हणजे के-बी-सीमधील ज्या पद्धतीचे कठीण प्रश्न जे होते ना, त्या पद्धतीने इथे दोघांनाही विचारले. त्यानंतर राखी बिचारी सांगते, की "मला नाही कॅप्टन व्हायचंय. नका मला बिग बॉस बोलवू तुम्ही. प्लीज, प्लीज नका बोलवू." राखीला सगळे मिळून पाठवतात, "जा बाई." राखी बोलते, "मी खरं-खरं बोलणार आहे." राखी इथे सांगत होते, "मी खरं-खरं बोलणार आहे जे काही ते." तन्वी सांगते, की "तुला कळेल का? सहमत, असहमत. असहमत म्हणजे रेड आहे आणि सहमत म्हणजे ग्रीन आहे. तेवढं तर बाई तिला कळेल ना. मराठी आहे ती, कळेल तिला." तर राखीसाठी इथे प्रश्न विचारला जातो, की "राखी आपण कधी-कधी इमोशनल होता हे नाटक आहे." ती सांगते, "नाही, हे असहमत आहे. मी इमोशनल होते, अजिबात नाटक करत नाही." तर बाकी सगळे जे आहेत ना, ते सांगतात सहमत आहे आणि बिग बॉस तिची थोडीशी खेचतात आणि राखीला कॅप्टन करतात. तर मित्रांनो अशा प्रकारे कॅप्टन पदासाठी तब्बल 8 कंटेस्टंट हे झालेत. त्यामध्ये संकेत, प्रभू, प्राजक्ता, दीपाली, राखी, राकेश, रेवा आणि तन्वी असे 8 कंटेस्टंट झालेले आहेत आणि याच्यामध्ये आहे ना, उद्याच्या दिवसामध्ये बिग बॉसने मासे ठेवलेत आणि टोपल्या दिल्यात. त्या टोपल्यांमध्ये जास्तीत जास्त मासे घ्यायचे आहेत आणि तो टास्क जिंकायचा आहे. तर याच्यामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळतोय. संकेत ज्या पद्धतीने सगळ्या पोरींवरती तुटून पडलाय ना, म्हणजे अक्षरशः तुडवत सुटलाय. त्यामुळे मला असं वाटतं, की हा टास्क बहुतेक रद्द झालाय असं मला वाटतं. कारण असं एकंदरीत पाहायला मिळतंय. कारण बिग बॉसने सांगितलं, की आत्ता
ज्या पद्धतीने तुम्ही खेळताय तर मी हा टास्क इथे थांबवतोय. त्यामुळे आता हा टास्क पुढे झालाय की नाही माहिती नाही. परंतु एकंदरीत पाहायला मिळतंय की हा जो टास्क होता ना, तो थांबलेला होता. त्यामुळे तो पुढे कंटिन्यू झालाय की नाही माहिती नाही. पण अक्षरशः त्या संकेतने एकाला तुडवलेला आहे. तन्वीला पाडले, रेवाला पाडले, अजून 1-2 जणाला त्यांनी तुडवलंय असं एकंदरीत कळतंय. बघूया उद्याचा उद्या तो टास्क पाहायला मिळेल. परंतु विशाल आहे ना, तो थोडासा नाराज होता. साहजिकच संस्कृती आणि संकेतवरती, की तुम्ही का एवढे उमेदवार वाढवताय? आणि मला देखील ते विशालचं म्हणणं पटलं होतं, की का तुम्ही कॅप्टन पदाचे एवढे उमेदवार वाढवताय? तुम्ही काहीतरी बोला आणि ते कॅप्टन पदाचे उमेदवार कमी करा आणि बाकीच्या सदस्यांनी देखील कमी करायला पाहिजे होते. काय एवढी जत्रा घेऊन तुम्ही चाललायत? इथे संस्कृती आपलं मत मांडते, की बघा मी इंडिव्हिज्युअल गेम खेळते आणि बहुतेक माझा जो झुकाव आहे ना तुमच्याचकडे. विशाल सांगतो, की अशी लोकं मला नको पाहिजे. मी एकटाच किंवा ही जी आली हे काय त्याचं नाव अनुश्री आली तर ठीक आहे. मला तुमचा असा फुसका गेम नकोय. जा तुम्ही चालू पडा. आणि विशाल आणि अनुश्री काहीतरी बोलायला लागले ते. काहीचं नाव संस्कृतीने बघितलं, की बाबा आपली इथे डाळ शिजत नाही. चला यांच्याशी काय बोलून फायदा. मी मगाशी तुम्हाला बोललो ना, की संस्कृती, रेवा यांनी आणि तो संकेत यांनी इंडिव्हिज्युअल गेम खेळावा. कशाला तुम्हाला टीम पाहिजेत? खेळा इंडिव्हिज्युअल गेम. हे दोघं पण स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे ती काटा असेल किंवा मग टोळी असेल. हे लोकं तुमचा फायदा करून घेण्यासाठी तिथे बसलेत. तुमच्याबद्दल त्या लोकांना अजिबात कळवळा नाही. या लोकांनी असं इंडिव्हिज्युअल खेळून आपला गेम पुढे न्यायला पाहिजे. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आजचा गेम होता आणि हा जो काही बिग बॉसने घेतलेला टास्क आहे ना, तो किती फालतू होता. प्रचंड फालतू होता. पण ठीक आहे याच्यामध्ये एक हे कळलं, की बहुमत घेणं म्हणजे एक पॉइंटने बहुमत होत होतं हे चांगलं वाटलं. तर आजचा दिवस तसा ठीक होता असं सांगायला हरकत नाही. आता बघू उद्याच्या दिवसामध्ये कोण कॅप्टन झाले हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आज राखीचा पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि मला असं वाटतं की राखीची रितेश भाऊ चांगलीच घेतील आणि मित्रांनो पुन्हा एकदा तेच बिग बॉसच्या घरामध्ये ये रे माझ्या मागल्या ज्या पद्धतीने घरामध्ये चोरी होते ना, तर हे फार विचित्र आहे. याच्यावरती नक्कीच रितेश भाऊने बोलायला पाहिजे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो हे जे काही 8 कॅप्टन पदाचे उमेदवार झालेत, त्यापैकी कुठल्या सदस्याला तुम्ही कॅप्टन म्हणून पाहू इच्छिता हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.